चीन देशातील एका नागरिकांच्या संपर्कात राहून पुण्यातील एक चित्रपट निर्मात्याने एक शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराला जवळपास 57,70,670 रुपयाचा आर्थिक गंडा घातला आहे। शिवम बाळकृष्ण संवत्सरकार असं या कथित चित्रपट निर्मात्याचे नाव आहे। या प्रकरणात एका गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी शिवम या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। शिवम याने शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराची फसवणूक करण्यासाठी बालाजी एंटरप्राइजेस नावाची एक फर्म काढली होती। शिवम आणि त्याच्या चीन देशातील सहकारी बॉम्बिनो हे गुंतवणूकदारांना अबॉट वेल्थ या ॲपवर मोठा परतावा मिळवून देतो असं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते। गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर पैसे विड्रॉल करत असताना त्यांना वेगवेगळे चार्जेस सांगून त्यांची लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक करत असत। या प्रकरणात सायबर पोलिसांनी शिवम याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याच्या बँक अकाउंटवर जवळपास 86,43,119 रुपये ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले। तसेच शिवम याच्याकडे अजून 2 बँकेचे अकाउंट गुंतवणूकदाराची फसवणूक करण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनात आले। शिवम वापरत असलेल्या 2 बँक अकाउंट विरोधात जवळपास 15 फसवणुकीच्या तक्रारी असल्याचे देखील समोर आलं आहे। सायबर पोलीस स्टेशनला CR नंबर 31/2025 च्या अनुषंगाने एक तक्रार दाखल झाली, ज्यामध्ये फिर्यादीने एक यूट्यूबची लिंक ओपन केली आणि ती यूट्यूबचा व्हिडिओ बघत असताना त्याला एक लिंक मिळाली। त्या लिंकवर क्लिक केलं असताना एक व्हॉट्सॲप नंबर मिळाला आणि त्याच्याशी तो चॅटिंगमध्ये होता। तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरून त्यांना सांगितलं की एक अबाउट वेल्थ नामक एक ॲप आहे, त्या ॲपवर आपण पैसे इन्व्हेस्ट करा आणि बऱ्यापैकी रिटर्न्स मिळतील। त्या अनुषंगाने त्या अबाउट वेल्थ ॲप फिर्यादीने डाउनलोड केलं, ज्याच्यामध्ये साधारणतः 57 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याचे रिटर्न्स ॲपमध्येच 5 कोटीपर्यंत दाखवत होते। जेव्हा पैसे हे विड्रॉ करायला फिर्यादी गेला तर त्यावेळी वेगवेगळे चार्जेस दाखवून पैसे कट होत गेले फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे 31/2025 CR प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की IDFC फर्स्ट बँक ज्याचा अकाउंटचे जे होल्डर होते त्यांचं नाव होतं शिवम बाळकृष्ण संवत्सरकार यांच्या अकाउंटला सदर पैसे गेलेले आहेत। सदर जे शिवम संवत्सरकार यांना आपण ज्यावेळी आणलं त्यावेळी ते एक चित्रपट निर्माता असल्याचं निष्पन्न झालं, ज्यांनी एक मराठी पिक्चर प्रोड्यूस केले ज्याचं नाव आहे गुलदस्ता। त्यांच्या अकाउंटला सदर पैसे गेल्याचं निष्पन्न झालं। सदर जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर अजून 15 तक्रारी प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने शिवम संवत्सरकार यांना आपण अरेस्ट केलेलं आहे। त्यांच्या तपासामध्ये एक चायनीज आरोपी ज्याचं नाव आहे बॉम्बिनो याला ते पैसे गेल्याचं निष्पन्न झालं आहे। अजून तपास चालू आहे।